ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्यावरती प्रचंड टीका होती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मी वारंवार सारखं सांगताय की मंत्रिपदासाठी ओमराजे गेला। मी आज तुमच्या पुढे जाहीररित्या सांगतो की मी कुठल्याही मंत्रिपदाची आठ ठेवून आलेलो नाही। मला फक्त अपेक्षा इतकीच आहे की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी जी कामं म्हणून मला करणं गरजेचं आहे त्या कामासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी मला मदत करावी। ओमराजेंवर कितीही टीका झाली तरी ठाकरे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना याबद्दल ओमराजे बोलणार नाहीत काही। मी कधीच बोललो नाही बोलणारी नाही। का कशामुळे बोलून का शिवसैनिकांचा रोष अंगावर येईल ही भीती वाटते। माझ्यावर प्रेम करते तो शिवसैनिकाचा रोष तुम्ही म्हणू नका। ज्या माणसाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचं काही देणं घेणं नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलता का? भावाचा काहीतरी बँक घोटाळा याच्यामधनं वाचवण्यासाठी तुम्ही गेलात। कुठली नोटीस आली होती सांगा मला, कुठली नोटीस आली होती? दाखवा ना मला एक नोटीस की बाबा अमुक नोटीस कुठल्या विभागानं काढली होती। काय माझं एक मत आहे आणि मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे। मग तसं जर काही प्रकरण असतं तर 22 ते 26 खारकर काय वाट बघत होतं का माझी 4 वर्ष? सरकारनं सोडलं असतं का?